तवा. आणि तमाशा काय तवा, तमाशाला लय झालं डुलकी, टाळ, तुंतुन आणि पायपिटी झालं. ह्याच्या पड्याला काय नव्हतं वाजवायला, ती झांजरी नव्हती ना काय नव्हतं. टाळ, तुंतुन आणि हलगी. हलगी एक असायची नियमाने, एवढी 5 वस्तू असायच्या तमाशाला. बाईच्या अंगावर मात्र नऊवारी साडी, नटाफटा चांगला, आणि बाईच्या पायात चाळच असायचं. तेव्हा नादिक होती माणसं, बघणारी प्रशिक चांगली होती, आणि कला तेव्हा माणसाला पटत होती. आता जी कला बघते ती, परंतु आता कलेला अजिबात मान्य देत नाही, ती मानत नाही. ती जास्त आता जास्त करून वयस्कर माणसं दिवसात तेवढा तमाशा बघते ती पण पुणे जिल्ह्यात. आपल्या इकडे तमाशाला वेळापूर भाग सोडला का तिकडे दिवसा तमाशा म्हाताऱ्या माणसासाठी असतो. संध्याकाळी सकाळी 9 ते 10 उभा राहायचं, 4-5 वाजेपर्यंत तमाशा चालतो. 5 वाजेपर्यंत माणूस हालत नाही. पुढं मंडपच दिलेला असतो लग्नाला दिल्यावाने, आणि मागं आमचा स्टेज, आणि तिथं तमाशा. आणि आम्हाला तमाशा पण कराय. आणि संध्याकाळनं काय आता वराठी शूज नुसतं तरुण पुरीच पाहिजेच्या, कारण ही कलियुगाचा जमाना आहे, बदललंय. कारण मोबाईलमुळं सगळंच आमचं वाटोळं झालं. म्हणून मोबाईल आणि टी व्हीनं झालं वाटोळ, सगळं जायचं बघायला मिळतंय म्हणले. आम्हाला काय नुसता धिंगाणाच घालायचा तमाशगीर आम्ही झालो. नुसत्या पुरीच बोलवा. आम्ही एखादं जर थोडी बतावणी काय करायला गेलो, बोलायला चालायला, युनादाचं काहीतरी करमणूक करावी, का लगेच आम्हाला म्हणते ए मागवा मागवा.